नमस्कार, मी वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी रवा केक बनवणार आहे। हा केक बाहेर जसा अयंगर बेकरीमध्ये मिळतो तसाच हा रवा केक मी बनवणार आहे। तुम्ही बघू शकतात किती स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो। चला तर मग आपण हा केक बनवायला सुरुवात करूया लगेच। आता इथे मी सर्वात पहिले एका बाउलमध्ये पाव कप दही घेतलेला आहे। दही हे अजिबात आंबट नसावे। इथे मी ताजे दही घेतलेले आहे आणि याच्यामध्येच पाव कप तेल घातले आहे। तुम्ही तेलाऐवजी बटर घालू शकतात। आता हे दोन्ही मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये दह्याच्या गाठी राहायला नाही पाहिजे। आता याच्यामध्ये अर्धा कप मी पिठी साखर घातली आहे। ही पिठी साखरसुद्धा ह्या मिश्रणामध्ये पूर्णपणे नीट मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे सेम मिक्स करून घ्यायची आहे ही पिठी साखर घातल्यामुळे हे थोडंसं मिश्रण पातळ होते। आता यामध्ये अर्धा कप मी दूध घेतले आहे। दूध हे थोडंसं जास्त पुढे लागू शकतं, पण सध्या तरी याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घालून हे मिक्स करून घेतले आहे। आता याच्यामध्ये मी 1 कप रवा घेतला आहे। इथे मी रवा बारीक घेतला आहे आणि आता हा रवा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी हा रवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे। हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे। थोडंसं याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून दूध घातलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं। आता यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर घातली आहे। मिल्क पावडरने याला सेम बाहेर जसा रवा केक मिळतो तसंच सेम चव येईल। तर आता ही मिल्क पावडर पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली। आता हे मिश्रण 15 ते 20 मिनटासाठी मी बाजूला ठेवलं आहे, जेणेकरून तो रवा त्यामध्ये चांगला मुरेल। आता तोपर्यंत इथे मी एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे। तुम्ही कोणता पण टीन घेऊ शकतात, गोल किंवा कसा पाहिजे तुम्हाला। तर इथे मी चौकोनी घेतला आहे। आता ह्या चौकोनी टीनमध्ये मी सर्वात पहिले तूप लावून घेतलं सर्व बाजूने। तूप किंवा बटर पहिले लावून घ्यायचं आहे आणि त्यावर मी एक बटर पेपर ठेवला आहे। हा बटर पेपर मी त्या मापाचा कापून घेतला होता। आता हा बटर पेपर त्याच्यावर ठेवला जेणेकरून तो केक खालती लागत नाही। आता बटर पेपरलासुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि साईडलासुद्धा मी बटर पेपर लावून घेतलेला आहे टीनला। आता इथे 20 मिनटं झालेले आहे। आता हे पुन्हा चांगलं मी मिक्स करून घेते। साधारणतः ना 2 ते 3 मिनटं हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे सारखं, तेव्हाच तुमचा केक हा चांगला बनेल। हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालणार आहे। इथे माझा हा पाव टीस्पूनचा चमचा आहे, त्यामुळे मी 2दा बेकिंग पावडर घातली आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यावर लगेचच हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा। एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे फ्लोईंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता हे मिश्रण लगेच मिक्स केल्यावर लगेचच ह्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। जास्त वेळ हे मिश्रण ठेवायचं नाही आहे, कारण आपण त्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे। तर आता मी ह्या टीनमध्ये काढून घेते। अशा प्रकारे मी ह्या टीनमध्ये काढून घेतलं आहे हे सगळं मिश्रण, तुम्ही बघू शकतात। आता हे मिश्रण काढल्यावर हा टीन थोडासा टॅप करायचा आहे। तर इथे मी असा टॅप करते जेणेकरून ते मिश्रण सेट होईल पूर्ण, म्हणजे हे बॅटर सेट होईल केकचं। आता तोपर्यंत आधीच मी इथे एक कढई प्रीहीट करायला ठेवली होती। या कढईमध्ये मी खालती
मीठ टाकलं आहे आणि त्या मिठावर एक स्टँड ठेवलं होतं आणि ही साधारणतः 15 मिनटं मी प्रीहीट करायला ठेवली होती मीडियम गॅसवर. आता याच्यामध्ये हा केकचा टीन ठेवायचा आहे आणि वरतून मी परात ठेवले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर्वात पहिले स्टार्टिंगला कमीत कमी 5 मिनटं फुल गॅस ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि नंतर लो फ्लेमला अर्धा तास हा केक बेक करायला ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवा. आणि अर्धा तास झाल्यावर चेक करायचा की हा केक झाला आहे की नाही. तर मी एक काडी घालून मी टूथपिक घालून चेक केला तर टूथपिकला लागलं नाही, म्हणून म्हणजे हा केक तयार झालेला आहे. तर हा केक तयार झाल्यावर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. पूर्णपणे थंड झाला आहे हा केक. मग मी याच्या साईडच्या बाजू काढून घेते. एका सुरीच्या साह्याने मी साईडच्या कडा काढून घेतल्या आणि एक प्लेटवर मी हा उलटा केला. तर तुम्ही बघू शकताय मस्तपैकी हा केक तयार झालेला आहे. त्याच्यावरील जो बटर पेपर मी लावला होता तो बटर पेपर पण मी काढून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी ही जाडी पण आलेली आहे. आता ह्या केकला मी सरळ करते आणि ह्या केकला मी पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात. तर मी अशा प्रकारे उभा कट करून घेते मी सुरीच्या साह्याने हा केक. तर अशा प्रकारे हा बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी असा आणि झालेला आहे मस्तपैकी मऊसर. तर मी अशा प्रकारे आडवा कापून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे असेल त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकतात. आता तुम्ही बघा किती स्पॉन्जी आणि किती जाळी मस्तपैकी आलेली आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो हा केक. तुम्ही टी टाईमला हा केक खाऊ शकता, सकाळीसुद्धा चहाबरोबर. तर मी ह्याच केकला याचे अजून 2 काप करते, 2 भागामध्ये कट करून घेते आणि आता या प्लेटमध्ये मी सर्व करून घेते. तर अशा प्रकारे मी हा केक ठेवून घेतला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि ज्या मी टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.